बघते आता कोलबीचा रस्सा झालेला आहे. थोडी ग्रेव्ही कमी वाटते मला, अजून थोडंसं पाणी टाकते याच्यात आणि ग्रेव्ही करून घेते. आता मी चाललो आमच्या दुसऱ्या घरात, समोरच आहे. हा बघा, ते माझी जाऊबाई कम मैत्रिणीसारख्या वागतो आम्ही. जास्त करून आमची फ्रेंडशिप आहे, त्याच्यामुळे तर मी तिथे जात आहे. तिला भाजी बिजी कापाची असेल तर मदत करते. वगैरे कापून घेतलेले बघा. आता इकडे भाजी घालायला घेतलेली आहे. झाली का बाय? झालेली पण आहे भाजी. इकडे चकाट्यात भाजी झालेली आहे. हे बघा, मी यायला इथे भाजी घालून घेतलेली आहे. आता मी आलेलो मदत करायसाठी. आता ही जी भाजी झाली आता मी बसत नाही ग बाई, थोडासा आणले काहीतरी. इकडे आता भाजीचा पसारा पडलेला आहे. भाजी कापून झाली तो पसारा होणारच ना असं. मी पण थोडी उकरणार आहे आता, नंतर तेव्हा दाखरेन. आणि इकडे चिंबोरी भरलेली आहेत का ताई? मला जड आहेत, मस्त जड आहेत बोलता. भांडे भरलेले भारी आले ना, 200 रुपयाचे ना. 200 रुपयात बघा किती भापरे. चिंबोरी भारी आल्या कोलबीपेक्षा. माहिती असं तर अशी चिंबोरी भेटणार आहेत. मी पण सांगितली असती, ऑलरेडी मच्छी होती फ्रीजमध्ये म्हणून मी चिंबोरी सांगितली नाही. त्याला ही बघा 200 रुपयाची एवढी चिंबोरी आल्यात पेनवरनं. आणि 300 रुपयाची कोलबी, अशी 500 रुपयाची आणलेली. इकडे एक गाडी निघते स्कूलमध्ये. अद्वैतने हे नेलेला बघा तिरंगा काढून. नाही अजिबात नाही आला. तिरंगा केलं बघा आज आमच्या अद्वैतने. इकडे ठोका मी टाके, तोंड टाके. हा बघ असा होत्या म्हणून थांबलेली आमची रिक्षा. इकडे त्यांनी जावशी साई साईडला बसले, मी मध्ये बसले. चला आता तिकडे जातो आम्ही. जरा येऊन बराच टाईम झाला. मी खाते असलेला थोडासा आराम वगैरे केला, कपडे पण चेंजिंग केलेत आता. आणि आता इकडे भांडी वगैरे पडलेत, भरपूर पसारा पडले, तो काम करून घेते. आणि इकडे मच्छी पण घालायची संध्याकाळची. हे मिक्स मच्छी आहे, ढोमी वगैरे काही आणलेली काल फ्रीजमध्ये होती, फ्रीझरमध्ये. त्यांची बघते तलते अर्धे आणि अर्ध्यांचं फ्राय करून असं ग्रेव्ही बनवते. इकडे सगळी भांडी पडले ती पहिले. इकडे पुण्यने श्रावण पकडले, तिने खिचडी भात घातलेला. आता ती पण कुकर जागाच ठेवले. सगळी कोलबी संपली, एकदम भारी झालेली. देखणं टाकून केलेली कोलबी टिनूला भरपूर आवडते. देखणं टाकून त्याला खायला आवडतं देखणं कोलबीतली. आणि मला पण सगळ्यांनाच आवडतं देखणातली कोलबी, पुण्यला सोडून. पुण्य भाजीवाली आहे. ते मी तयारी करून आलेली आहे. आणि इकडे जान्हवी पूजा करून घेत आहे आता. आणि मी आणि गौरताई हे करून घेतो. इकडे आमच्या तिनू कोणता काय बड्डे हे बघा, गाडीवडे आलेली आहे. हे काय घेऊन आले? इतकंच वाटा. कोणचा? रिद्धीचा का? हां, केक आणायला पाठवलेलं वाटतं ते ना. आमच्या रिद्धीचा समोर बड्डे आहे तिथे. आणि आता आम्ही जाऊन येतो. तर आम्ही इथं आमच्या गावातली गाडी भेटलेली, गाडीत बसून आलो. आणि आता आम्ही टाऊन बाजारला चाललो आहेत ना, थोडंसंच अंतर आहे म्हणून चालत चाललो आता. मोनिकाचा फोन आलेला आहे. इकडे आमच्या ताई आहेत पुढे. चला आता इकडे मार्केट पण असं मोठं, तर मस्त तिरंगा आले बघा. थांबा दाखवते. ताई आहे आता आम्ही चालत तिथं टाऊन बाजार समोरच आहे, तर जातो तिथे शॉपिंग करतो. थोडीशी दुकानाची शॉपिंग आहे. मी नुसते आले टाईमच्याबरोबर. चला बाजारला आलो होता. आणि वरती टाऊन बाजारचे जिम पण आहे आमचे समोर. जिमला आता आलेली आहे बरेचसे. इकडे हा टाऊनमध्ये वरती जिम. चला आता सामान घेतो आणि टाऊन बाजारला आलो.
किलो तांदूळ येते. बारीक सुरती कोलम एकदम भारी तांदूळ येते. टेस्टिंगला नेते मी 1 किलो आहे. पट्टणी आहे तशी 52 रुपये किलो ना. सामान खाली गेले आज है. इतना सामान खाली क्यों किया है आप इधर? ऐसा नया स्टॉक आने वाला है क्या इसलिए? नवीन स्टॉक येणार आहे म्हणून इथं पूर्ण खाली गेलं आहे स्टॉक. 44 रुपये किलो आहे. कारण आम्ही जे हाणतो तलुशा त्यांच्या भाकरी जरा कडक होतं म्हणून आता या घ्यायचे तिथनं. 44 रुपये किलो तांदूळ यायचे. आपल्याला नाही बाई येत निघणं पण बरं आहे. कोलमचं घरी होतं. हा तांदूळ घेतो आम्हाला बारीकच रास लागतं. 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो आहे. 66 रुपये किलो आहे. 149 रुपये किलो मस्त आपण यूज करतो ना. बाई छपचे असतात ना. 70 हा बॉटल घ्या. तेलाच्या बॉटल घेतो आम्ही. हे घ्या सनफ्लावरचा मस्त होता चौकन. हा 1 किलो बस. एकदा 2 दुसरी कुठली तरी क्वालिटी नारियल तेल टोकन. 149 मॅडम. हे कोणता आहे? ओलिव्ह ऑइल. समोर ठेवण्यासाठी ट्रे. इकडे मस्त असे पावडर आणि शॅम्पू ठेवण्यासाठी आपला हँडवॉश. टिफिन पण आहेत ना छोटे 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 टिफिन बारणे आहेत छोटे छोटे. पण छोट्या बॉक्स त्यात बारणे आहेत. काय प्राईज आहे? 19 रुपये. ठेवायला छोट्या छोट्या. बालदी पावडर सगळं टाकतो. पावडर घ्यायचं ना फेना. फेना पावडरची किंमत हो 2 केले. किंमत बघते याची. किंमत नाही देत ताई. किंमत विचारायला लागेल त्यांना. बालदी भारी आहे पण सामान मी पण ठेवायला मस्त झालं. पाणी वगैरे ठेवायला. 355 रुपये किंमत आहे. 3 किलो पावडर सांगायला टांग वगैरे ठेवा. 3 किलो किती पावडर आहे? 3 किलो. असं मिक्स खाऊ पण आहे का? ताई खाऊ सांगितले ना मोठ्या ताईने. काय न्यायचं? ते सगळं असं चिप्स वगैरे आहेत. तिकडे बिस्किट आहेत. बिस्किटांचे म्हणजे चिवडे वगैरे पण भेटतात पॅकेट. छोटे बिस्किट पॉकेट पण भेटतात 5 रुपयेवाले. असे 5-5 रुपयेवाले पण भेटतात इथं. मस्त असतात. दूध घेतले. गोकुळ दूध आहे का? दही चांगलं असतं. मस्त असतं. भारी असतं. जाड असतं. मी पण घेतो. अर्धा किलोचं दही पॅकेट घेते आणि गोकुळचं दूध घेते. 95 रुपये रेट होतो. कमी असेल. 95 ना कमी असेल. 95 चटणी पावडर पेरी पेरीवाला आहे. आहे ना चिली फ्लेक्स पेरी 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 झालं. सामान घेऊन झालेलं आहे. बिल करायला जातो. तांदूळ ते घेतले कोलमवाडा छोटा एकदम. जिरा राईस घेतले. कुठला? 2 सांगितले ना पुण्य. हा ते सांगायचं त्याने केलंच ना वजन. चला तर दुसरं वजन करायला सांगितलं. ते केलंच नाही वजन. ते करून घेतं अजून तांदूळ आणि लगेच बिलिंगला जातं. 8-8:30 वाजायला आले असतील आता. चला अशी आमची शॉपिंग झालेली आहे. चालूच आहे. 2 किलो घ्या. चिली फ्लेक्स इकडे काला कोकोनट ना दिला. नाही तेच आहेत कोकोनट येतं. कुठे आहे कोकोनट? अगं हे काय किस आहे ना किस. किस तरी कुठे दाखव. अरे कोकोनटचाच एक दाखवतो.
अगरबत्ती घेतले. डीमार्टला विसरलो, डीमार्टला मस्त भेटतात अगरबत्त्या. ते घेतलं. तर काय आहे स्टँड काय काय नाही तसं सामान आहे. ग्लासांचा पण आहे. भरपूर इथं सामान भेटतं. त्या अगरबत्त्या आहे भरपूर व्हरायटीचे पॅकेट घेतला तर सायकलचाच घेतला. इथं आता काहीतरी रेसिपी बनवून बघते बरं. कुलीत रेसिपी बनवायला काय माहिती कसली. चिप्स येतं. चिप्स येतो म्हणजे सामान घेतलेलं आहे आता. मी ज्वारी पण घेतो आता 2 किलो. झाली का वाली? अर्धा तास झालो आता आम्ही इथे वेटिंगला थांबलो आहे. रिक्षा काय भेटत नाही आज थांबलो त्यांच्या इथं. तुम्ही म्हणाले का अजून रिक्षा नाही. बाजारची माझ्यासाठी पण तांदूळ आणतात. एकदम असं छोटं तांदूळ होतं. कोलम जिरा कोलम आता एकदम छोटा एकदम जिरा कोलम आहे. टेस्टिंगला आणलेत कारण मग परत चांगले वाटलं की आणू आम्ही नंतर. आणि सायकल अगरबत्ती संपलेली. डीमार्टला गेलेलो विसरलेलो. त्याला चिकले दही आणि ते छास पाकिट आणले. ज्वारी आणले मी 2 किलो. छोटा साबुदाणा आणले मी मोठा आहे माझ्याकडे. कुलीतचं पॅकेट आणलं आहे आणि कुलीने नेसकॉफी आणले. पावभाजी आणि इकडे मिक्स घेतलं आणि कुलीने एक कोणती स्पायसी व्हेज मॅगी काय घेतलं. 55 रुपये किंमत आहे. एवढीशी मॅगीची करायला घेतलं आहे. आरती बाजरीची भाकर घेतली. इकडे ढोणी ग्रेव्ही घेतले आणि इकडे वाकठे घेतले. वाकठ्या तळल्यात रव्यामध्ये त्या घेतल्या. तर मी जेवण करून घेते. त्या संध्याकाळचे 9:30 वाजलेत. इकडे सिरियल चालू आहे आमच्या तर. इकडे मी आता ज्वारी दलाला नाही तर ताईंकडं खालते आपल्या गिरणीत. आणि इकडे नाचणी बरेच महिने झाले मी आणून ठेवलेली होती. ती पण तशीच राहिली. तर दोन्ही पण नेते आणि ताईंच्या गिरणीत दलाला देऊन येते. चल तर खाते. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.